नमस्कार, मी सुषमा. वेलकम टू सुषमाज किचन. चला तर पाहूया आपण आपल्या किचनमध्ये काय बनवता येते. आज आपण कुकरमधला मिक्स व्हेज पुलाव बनवत आहोत. हे अगदी डिनरसाठी 1 पॉट मील म्हणून छान ऑप्शन आहे. अगदी 7 ते 10 मिनिटांमध्ये बनतो. याबरोबर फक्त कोशिंबीर असेल तर हा बेत अगदी छानच होतो. अगदी लहान मुलांनाही खाता येईल असा पुलाव. यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे आणि आपण कुकर घेतलेला आहे. मी 2 वाट्या तांदूळ धुवून ठेवलेला आहे 15 मिनिटं. फोडणीसाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहोत. त्यामध्ये मी गरम मसाला म्हणून जिरे आणि तमालपत्र फक्त घेतलं आहे. यामध्ये कोणताही खडा मसाला वापरायचा नाही. यामध्ये मोठे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. स्लाइस करून घ्यायचे आहेत उभे काप करून आणि चांगले परतून घ्यायचे आहेत. कांदा भाजण्यासाठी त्यात मी थोडं मीठ टाकलेलं आहे. भातासाठी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं आणि त्यामध्ये 2 ते 3 हिरवी वेलची घालायची आहे. त्यातला तो मेन इन्ग्रेडियंट्स आहे. आता कांदा लाल झालेला आहे तर त्यामध्ये आपण वाटण टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे. वेलचीमुळे अतिशय छान वास येतो त्या भाताला. आता त्यामध्ये आपण 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेत आहोत. हे सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कोरडे मसाले टाकून घेत आहोत. भातासाठी आपण हळद, लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे. आता मिश्रणाला तेल सुटायला लागलेलं आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेत आहोत. फोडणीत कोथिंबीर टाकली तर खूप छान वास येतो. आपले मसाले जळू नयेत म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी बटाटा, वाटाणा आणि बीन्स घेतले आहेत. भाज्या कापून पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत, नाहीतर काळ्या पडतात. भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता आपण भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकत आहोत. मी घरातला HMT कोलम घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता, परंतु मोकळा भात शिजणारा असा तांदूळ घ्यावा. यासाठी तांदूळही भाज्या आणि मसाल्यांच्याबरोबर परतून घ्यायचा आहे चांगला. आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल पाणी घालायचं आहे. मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर मी 4 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाण्यामुळं तांदूळ छान फुलून वरती येतो, मोकळा होतो भात. आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर जास्त टाकायची म्हणजे भाताला वास छान येतो. आता कुकर बंद करून आपण भाताला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता कुकर थंड झालेला आहे. आपण उघडून पाहूया आपला भात कसा झालाय ते. हे पहा किती मोकळा झालाय आपला भात. तयार आहे आपला मिक्स व्हेज पुलाव. या पुलाववरती फक्त वरून तूप टाकलं आणि एखादी कोशिंबीर असेल तर छानच बेत होतो. डिनरसाठी हा उत्तम पर्याय आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा.